ठिकाणी 7 असतात. त्या त्या देवाच्या प्रथेप्रमाणे त्या ठिकाणी त्या तरंगदेवता मिळतात. आमच्याकडे वेंगुर्ल्यात हे तरंगदेवता 3 आहेत. पूर्वी हेच या ठिकाणी हे वारुळत होतं. कालांतराने या ठिकाणी त्याला आकार देऊन त्यांना हे अवयव लावले गेले, कान, नाक, डोळे वगैरे, तोंड वगैरे. आणि या ठिकाणी हे कमानीवरती संपूर्ण बांधलेलं. या ठिकाणी देवीच्या देवळात कुठेही लाकडाचा दरवाजा सोडला तर लाकूड कुठेही लावलेलं नाही. मी रवींद्र परब, श्री सातेरी देवस्थान ट्रस्टच्या या ठिकाणी ज्या ट्रस्ट स्थापन झाला त्यावेळी मी या ठिकाणी सचिव म्हणून काम केलं, ट्रस्टचं ट्रस्टी म्हणून. आणि या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी आमच्या वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी या देवस्थान संबंध या ठिकाणी माहिती आम्ही तुम्हाला देतो आहे सगळ्यांना माहिती करण्यासाठी. आपल्या या सातेरी देवस्थानचं हे सातेरी देवस्थान हे पूर्ण गावाचं देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी 12चा संबंध, 12 मानकऱ्यांचा संबंध येतो. ह्याच्यात इथले सातेरीचं हे सातेरीचं व्यवस्थापन हे परब कुटुंबाकडे आहे. ते परब कुटुंबी या ठिकाणी ते करत असतात. तरीही 12शी संबंध असल्यामुळे या ठिकाणी आता आपण दाखवत आहे ते या ठिकाणी 12चा संबंध देवतांची या ठिकाणी हे समोर पार आहेत. या बाजूने या बाजूने येणारा रस्ता हा रामघाट रोड, म्हणजे पूर्वीचा रामघाट रोड, बॅरिस्टर नाथपै रोड आता त्याला नाव आहे. म्हणजे तुळस मार्गे सावंतवाडीला जाणाऱ्या रस्त्यावरून इकडे हे येणारा हा मार्ग आहे. या बाजूने हा गाडीवाडा, या बाजूने येणार म्हणजे मठमार्गे वेंगुर्ला ह्या रस्त्याला येणारा हा रस्ता जोडला जातो दोन्ही बाजूंनी. मागचा रस्ता हा संपूर्ण शहरात जातो. देवळाच्या मागून एक रस्ता आहे तो शहरात जातो. त्या डाव्या बाजूला या ठिकाणी आमच्याकडे भक्त निवास केलेला आहे. श्रीदेवी सातेरी देवस्थानच्या पारंपरिक देवस्थानापैकी आपले परिवार देवतामध्ये हे निराकारी देवता म्हणजे निरांकार या ठिकाणी म्हटलं जातं. अपभ्रंश होऊन मालवणी भाषेत निराकारी देवाला निरांकार निराकारी देवताचं या ठिकाणी स्थान आहे. हा मोठा पार या ठिकाणी आहे बांधलेला गेला. मंदिर सुशोभीकरण कार्याच्या अंतर्गत हे या ठिकाणी हे गार्डन केलेलं आहे. याच्याने फाउंटन आहे. त्यानंतर या ठिकाणी समोर आपल्याकडे ही दीपमाळ म्हणतात. प्रत्येक देवस्थानकडे अशा प्रकारची दीपमाळ असते. ही दीपमाळ त्रिपुरारी पौर्णिमेला प्रज्वलित केली जाते. संपूर्ण या ठिकाणी पणत्या लावून या ठिकाणी दीपमाळा संपूर्ण तेजोमय केली जाते. त्याला त्रिपुरारी पौर्णिमेचा मुहूर्त आहे, कारण त्याच दिवशी आमच्या या देवस्थानची जत्रोत्सव असतो. त्रिपुरारी पौर्णिमेला श्रीदेवी सातेरीचा पहिला वार्षिक जत्रोत्सव असतो.
ही जी वास्तू आहे या ठिकाणी मुंबईची संस्था जी सातेरी प्रसादी संघ मुंबई या संस्थेने या ठिकाणी बांधलेली आहे. ही जवळ मला वाटतं 1985 सालात या ठिकाणी बांधली आहे. उद्देश हाच होता की या ठिकाणी देवस्थानसाठी एक त्यावेळी कुठली वास्तू नव्हती, या ठिकाणी एक वास्तू हवी आणि एक हॉल टाईप या ठिकाणी बांधल्या. पुढे या ठिकाणी हे काही देव आहेत या ठिकाणी पाषाण या ठिकाणी स्थापन झाली उघड्यावर होती ती या ठिकाणी आतमध्ये घेतली आहे आणि त्यालाच जोडून या ठिकाणी हा हॉल बांधलेला आहे. या हॉलमध्ये या ठिकाणी देवस्थानसाठी एक आम्हाला होतो, पण सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांचे कोडकौतुक केलं जातं, विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. त्या संस्थेतर्फे दोन कार्यक्रम या ठिकाणी होतात. हा आपल्या सातेरी मंदिरचा मुख्य मोठा सभामंडप आहे आणि या ठिकाणून प्रवेश करताना पहिल्यांदा सभामंडप लागतो आणि त्यापुढे आतमध्ये प्रवेश केला जातो. आता आपण मंदिराचा भव्य असा सभामंडप बघितला आहे. आता आपण आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी पुढच्या सभामंडपामध्ये जाऊ. या ठिकाणी ही देवीची पालखी आपण पाहत आहोत. ही चांदीची पालखी गेल्या वर्षीच तयार केलेली आहे. याच्यापूर्वी लाकडी पालखी होती. गेल्या वर्षी सर्व भाविकांच्या सहकार्याने भाविकांच्या देणगीतून या ठिकाणी ही पालखी तयार केली. जवळजवळ 32 किलो वजनाच्या चांदी या ठिकाणी त्याला लागलेली आहे आणि संपूर्ण खर्च सगळ्या भाविकांनी केलेला आहे. आता आपण या ठिकाणी पाहत आहोत हे त्यांना तरंग देवता असं म्हटलं तर दक्षिण कोकणातची देवदेवस्की हा एक वेगळा प्रकार आहे. बहुतेक तुम्हाला या ठिकाणच्या मंदिरामध्ये अशा प्रकारच्या तरंग देवता मिळतील. काही ठिकाणी 5 असतात, काही ठिकाणी 7 असतात. त्या देवाच्या प्रथेप्रमाणे त्या ठिकाणी त्या तरंग देवता मिळतात. आमच्याकडे वेंगुर्ल्यात हे तरंग देवता 3 आहेत. एक आहे हा रवळनाथाचा तरंग आहे, मध्ये पावणाई आहे, त्यानंतर भूतनाथ देवता आहे. हे रवळनाथ, पावणाई आणि भूतनाथ यांचे हे 3 तरंग आहेत. आता आपण श्रीदेवी सातेरीचं दर्शन घेऊ. प्रत्यक्ष सातेरी देवस्थान हा मुख्य गाभारा आहे, गर्भगृह म्हणतात. या ठिकाणी त्याच्यात परिवार देवता त्या बाजूला या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. देवीचं सुद्धा या ठिकाणी पाषाण प्रथम दर्शन पाहताना आपल्याला वाटेल की हे दगडी आहे. हे दगडी नसून संपूर्ण वाळूची वारुळाच्या मातीपासून तयार केलेली ही मूर्ती आहे. पूर्वी हेच या ठिकाणी हे वारुळच होतं. कालांतराने या ठिकाणी त्याला आकार देऊन त्यांना हे अवयव लावले गेले, कान, नाक, डोळे वगैरे, तोंड वगैरे, आणि या ठिकाणी हे असा आकार देऊन देवीची स्थापना केली गेली. या ठिकाणी हे जे देवीचे आकार गेला तो खराब झाल्यानंतर पुन्हा 3-3 वर्षांनी या ठिकाणी त्याचं ते पुन्हा मळलेपण केलं. त्याला मळलेपण असं म्हणतात. पूर्ण त्याला आकार दिला जातो. ह्या क्रियेला मळलेपण असं कार्य म्हणतात. हा मोठा उत्सव या ठिकाणी होतो. दर 3-3 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणला जातो. आई श्रीदेवी सातेरी या ठिकाणी महेश परब या ठिकाणी तुमच्या भेटी झाल्या. या ठिकाणी अमृता फळं आपल्या चरणी अर्पण करून या ठिकाणी जी सेवा केली ती तुमच्या चरणी केलेली सेवा राजी करून घ्या. त्याच्यावरती पूर्ण कृपा ठेवा. त्याचप्रमाणे या ते आनंद यात्री म्हणून जी यूट्यूब चॅनल चालू करत आहे ती या यूट्यूब चॅनलचा जो काय असेल त्यावर भरभराटी घेण्यासाठी त्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे त्यांचे प्रेक्षक
जे का असतील ते कुटुंब असेल त्यांच्यावर संपूर्ण त्यांच्यावरती तुझी कृपादृष्टी ठेव। त्याचप्रमाणे आज जो काय या ठिकाणी करोनासारखा आजार निर्माण झाला आहे तो पूर्णतः या ठिकाणी त्याचं निरसन करून या ठिकाणी सर्व लोकांना सर्व रयस्थ परिसरांना त्यांना संपूर्ण चांगल्या प्रकारे आरोग्य मिळावे अशी तुझ्याकडे प्रार्थना ते करत आहेत। त्याच्या प्रार्थना त्यांच्या इच्छा पूर्ण करून दे। त्यांचं त्याचप्रमाणे हा जो काही व्यवसाय तो करतायत त्याला त्याच्या मागे तुमची पूर्ण कृपा ठेवा। इच्छित त्यांच्या मनोकामना पूर्ण करा आणि अशीच तुमची सेवा चाकरी करून घे। मंदिरात रोज संध्याकाळी नौबत केली जाते। ही नौबत आमची पारंपरिक पद्धतीने ताशावर केली जाते। ही सेवा मुस्लिम कुटुंबियांकडे आहे आणि ते आत्ता किती वर्षापासून ही सेवा अशी चालू केली, त्यांनी खंड त्याच्यात पडलेले नाही की त्या सेवा देवीच्या चरणी अर्पण करत आहेत। या ठिकाणी सर्व धर्म समभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि पूर्वीपासून त्यांनी जपलेले प्रत्येकाची सर्वांची या ठिकाणी देवीवरती आपल्या श्रद्धा आहे। नमस्कार, मी रवींद्र परब या ठिकाणी या ठिकाणी माझ्या बाजूला सुनील परब या ठिकाणी बसलेले आहेत। ते विश्वस्त आहेत आणि आमच्या या देवस्थानचे पहिले मानकरी आहेत। माझ्या या बाजूला आहेत आनंद परब आहेत, हे पण विश्वस्त आहेत। आणि या ठिकाणी मुख्य यांचा उल्लेख करण्यासारखे ज्या संपूर्ण या देवीची सेवा म्हणजे साडी वगैरे नेसवण्याचं काम हे या ठिकाणी आनंद परब करत आहेत। आणि नवरात्रातसुद्धा या ठिकाणी जी सजावट केली जाते त्यांचा मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी। मागे आहेत आजचे मानकरी आजचे पाळीदार मंगेश परब। काका, हे जे सातेरी मंदिर आहे त्या देवीची आम्हाला आख्यायिका जरा जाणून घ्यायची होती, त्याबद्दल जरा आम्हाला प्रेक्षकांना थोडक्यात तुम्ही जरा माहिती द्या ना। आत्ताच आपण सांगितलं की या ठिकाणी श्री सातेरी ही जी सातेरी मंदिर ही आहे, आपले सातेरी पाषाण जे आहे हे पाषाण वारुळाच्या रूपात आहे। आणि अशी आख्यायिका या ठिकाणी आहे की आमच्या परब कुळातील मूळ पुरुष पूर्वी या ठिकाणी आमचं देवस्थान अणसूरला, मूळ देवस्थान अणसूरला, ती पण त्या ठिकाणी सातेरी आहे। तर त्यासाठी सातेरीच्या नित्यपूजेसाठी ते जात होते। वय झालं, त्यांचं वय झालं, त्यामुळे त्यांना तिथून जाता येत नव्हतं। शेवटी त्यांनी करुणा मागली देवीकडे की बाई मला या ठिकाणी तुझ्या त्या सेवेसाठी येऊ शकत नाही। त्यांच्या उत्कट भक्तीला या ठिकाणी देवी प्रसन्न झाले। त्यांना या ठिकाणी तिने दृष्टांत दिला की तू येऊ नको, मी तुझ्याकडे या ठिकाणी येते। त्याप्रमाणे या ठिकाणी ह्या पाषाण या ठिकाणी जे होतं त्या पाषाणावरती जे वारूळ होतं त्या वारुळावरती एक गाय दुधाचा अभिषेक करत होती। त्या ठिकाणी देवीची दृष्टांताप्रमाणे या ठिकाणी देवी आली असं त्यांनी पाहिलं आणि त्या उत्कट भक्तीने त्यांनी या वारुळाला मिठी मारली। मिठी मारल्यानंतर आईला तिला विनंती केली की आई या ठिकाणी तू थांब। त्याप्रमाणे ती देवी थांबली, वेंग मारली। मराठीत आपल्या मालवणी भाषेत वेंग म्हणजे मिठी, वेंग मारून उरलं ते वेंगुर्लं हे असे या गावाचं नाव पडलं। आणि ती आख्यायिका अशा असल्यामुळे त्या ठिकाणी वेंगुर्लं या गावाचाच नाव पडलं आहे। सध्या अणसूर या ठिकाणी जी देवी आहे सातेरी आहे त्या ठिकाणी आम्ही मूळ भूमिका या ठिकाणी म्हणतो आणि अणसूरची लोक याला जोड भूमिका या नावाने संबोधतात। हे देऊळ किती वर्ष जुनं आहे? त्याची या ठिकाणी तशी हे काही आपल्याकडे पुरावाचं म्हणून बांधकामाचं हे नाही आहे, तरी पण जवळजवळ 500-600 वर्षापूर्वीचं हे बांधकाम झालेलं असावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आणि हे बांधकाम जे झालेलं आहे ते संपूर्ण जांभ्या दगडावरती आणि आर्कवरती म्हणजे कमानीवरती संपूर्ण बांधलेलं आहे। या ठिकाणी देवीच्या देवळात कुठेही लाकडाचा दरवाजा सोडला तर लाकूड कुठेही लावलेलं नाही, संपूर्ण दगडी बांधकाम केलं आहे। यांनी वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी आणखी वर एक पहिला मजला आहे, माळा आहे या ठिकाणी, त्याचाही या ठिकाणी त्याच्यात बांधकामात उल्लेख करावा लागतो कारण हे उत्कृष्ट प्रकारचे वास्तुस्थापत्य शास्त्रीय कलेचं या ठिकाणी नमुना आहे। काका, इकडे या सातेरी देवीचा जत्रोत्सव वगैरे कसा केला जातो? या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने आता जे रूढीत पडले आहे ते त्रिपुरारी पौर्णिमेचा देवीचा हा मोठा पहिला जत्रोत्सव होतो। आणि त्यानंतर एक दुसरा माघ पौर्णिमेला दुसरा उत्सव होतो, त्याला बसकीची जत्रा असं म्हणतात। त्रिपुरारी पौर्णिमेला या ठिकाणी उत्सव चालू झाल्यानंतर इतर देवस्थानचे संबंधित सर्व देवस्थानचे वेंगुर्ल्यातल्या देवस्थानचे जत्रोत्सव चालू होतात
आणि त्यानंतर सगळे जत्रोत्सव संपल्यानंतर हा जो माघ पौर्णिमेला म्हणजे 4 महिन्यानंतर जो होतो माघ पौर्णिमेचा उत्सव होतो तो शेवटचा होतो म्हणून तो बसतो, म्हणून बसकीची जत्रा या नावाने त्याला तो प्रसिद्ध आहे. 2 जत्रोत्सव या ठिकाणी मंदिरात होतात. जत्रोत्सवात या ठिकाणी पारसेकर दशावतार नाट्य मंडळ या ठिकाणी दशावतार नाट्य करून त्यांची सेवा या ठिकाणी करतात. ही आपल्याकडे जो त्यांचा पारसेकरांचा पेठारा म्हणतात दशावतारांचा, तो पेठारा श्रीदेवी सातेरीचाच आहे आणि ही परंपरेने या ठिकाणी त्यांनी ती सेवा या ठिकाणी बजावत आहे. ती पहिल्या जत्रेपासून ते पुढे सुरुवात करतात. जत्रोत्सव सगळे झाल्यानंतर जे शेवटीच्या जत्रोत्सवाला बसकीची जत्रोत्सव समाप्तीला ती या ठिकाणी देवाची तो पालखीचा तो पेठारा आहे त्यांचा, तो त्यांच्या या ठिकाणी पूजन होतं. या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो. एक समाराधना केली जाते, ती पारसेकर कुटुंबाकडून केली जाते. आणि यानंतर ते दुसऱ्या नाटकाचा पेठारा म्हणून दुसरा पेठारा तो बंद करून ठेवतात आणि तो दुसरा नाटकाचा पेठारा चालू करतात आणि पुढे नाट्यप्रयोग चालू करतात. जत्रोत्सवानंतर आज आपल्यानंतर सुरुवात होणारा जो नवरात्र उत्सव हा देवीचा दुसरा मोठा उत्सव असतो. सगळ्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी आम्ही हा उत्सव साजरा करतो. बहुतेक 9 दिवस आमच्याकडे मोठं भजनं या ठिकाणी, भजनाशिवाय आणखी अन्य कार्यक्रम या ठिकाणी चांगले या ठिकाणी भजनं आणि या ठिकाणी पारंपरिक या ठिकाणी सेवा करण्यात असतात, त्यांची भजनं ज्या ठिकाणी असतात. इतर कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करत नाही. फक्त भजनावरती या कार्यक्रमात 9व्या दिवशी देवीला 9 दिवस या ठिकाणी नवचंडीचं वाचन होतं. 9व्या दिवशी होमहवन होतं आणि होमहवन झाल्यानंतर त्या ठिकाणी देवीला नैवेद्य दाखवले जातात. यानंतर मोठा उत्सव आणखी एक असतो, तो म्हणजे वर्धापन दिन. वर्धापन दिन हा वैशाख शुद्ध षष्ठी आणि सप्तमी अशा 2 दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो. या ठिकाणी त्यात सत्यनारायणाची महापूजा होते, कुंकुमार्चन असा विधी होतो आणि या ठिकाणी महाप्रसादाचा जो कार्यक्रम मोठा केला जातो त्या संपूर्ण जवळजवळ 5-6 हजार माणसं या ठिकाणी अन्नदान 5-6 हजार माणसांचं या ठिकाणी त्याचा लाभ घेतात. या ठिकाणी अशा प्रकारे मोठा कार्यक्रम मेमध्ये सर्व मुंबईच्या किंवा भाविकांसाठी या ठिकाणी आयोजित केला जातो. तसंच त्याप्रमाणे महालक्ष्मीचा जसं किरणोत्सव होतो त्याप्रमाणे वर्षातून 2 वेळा आमच्या सातेरी मंदिरात पण किरणोत्सव होतो. तो पहिला होतो तो मार्च महिन्याच्या 4, 5, 6 तारीखला आणि दुसरा जो होतो तो ऑक्टोबर महिन्याच्या 7, 8, 9 तारीखला होतो. असा 2 वेळा उत्सव चांगल्या प्रकारे होतो आणि त्यावेळी किरण हे प्रत्यक्ष देवीवर आमच्या पडतं. प्रतिवर्षी नोव्हेंबरमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला मोठा जत्रोत्सव पहिला होतो. या जत्रोत्सवाला सकाळी 8 वाजल्यापासून प्रारंभ होतो. सकाळी देवीची 8 वाजता पाद्यपूजा केली जाते. त्यानंतर देवीचा या ठिकाणी प्रत्येकाने गारणा करून पुढची जे भाविक येतील त्यांचे ओट्या नवस काय असतील ते फेडले जातात. दुपारी या ठिकाणी देवीला नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी बाकी कार्यक्रमानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आरती झाल्यानंतर रात्र या रामेश्वरीची पालखी श्रीदेवीच्या भेटीला या ठिकाणी येते. ती पालखी आल्यानंतर तरंगदेव तसेच सातेरी मंदिराला पालखी प्रदक्षिणा होते. पालखी प्रदक्षिणेच्या वेळेला चांगल्या प्रकारे फटाक्याची आतषबाजी केली जाते. तसंच देव आमच्या मंदिराला संपूर्ण चांगल्या प्रकारे लाईटिंग सुशोभित केलं जातं आणि रात्र 1 वाजल्याच्या नंतर दशावतारी नाट्यप्रयोग चालू होतो. दशावतारी नाट्यप्रयोग जवळजवळ सकाळपर्यंत चालतो. 1997 साली श्रीदेवी सातेरी देवस्थानचा या ठिकाणी ट्रस्ट झाला. या ट्रस्ट झाल्यानंतर हळूहळू या देवस्थानाला ऊर्जितावस्था आली. चांगल्या प्रकारे सुशोभीकरण केलं, परिसर सुशोभीकरण झालं. त्याचबरोबर देवस्थानच्या वतीने ट्रस्टच्या वतीने समाजोपयोगी असं कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. काही वेळा आरोग्य शिबिरं केली जातात. डोळे तपासणी, रक्त तपासणी आणि रक्तदान अशा प्रकारची शिबिरे घेऊन त्या ठिकाणी लोकांसाठी उपयोगी असं कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे काही वेळा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, शाळांना मदत करणे अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही मागणीप्रमाणे करतो. श्री सातेरी मंदिरमध्ये धार्मिक विधीबरोबरच नित्य अशी या ठिकाणी 3 आरत्या होतात. सकाळी पूजा केल्यानंतर एक आरती होते, दुपारी नैवेद्य दाखवल्यानंतर एक आरती होते, संध्याकाळची सांज आरती. या ठिकाणी बरोबर 7 वाजता या ठिकाणी आरती या ठिकाणी सुरुवात होते आणि आरती दररोज चालू असते.
जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माता कामना पुरती जय देव जय उदर पीतांबर मणिवर बंधना सराळ सोडा वक्रात्युंडम विनयना आसरा माता वटपाळे संकटे पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माता कामना पुरती. मी माझ्या आनंदयात्री यूट्यूब चॅनलतर्फे तुमचे सर्वांचे आभार मानतो की तुम्ही आज सातेरी देवीची एवढी महत्त्वपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार.